जास्त विचार आणि चिंता करणाऱ्या लोकांनी हा व्हिडिओ जरूर पाहावा। श्री स्वामी समर्थ। मित्रमैत्रिणींनो, 2 मिनिटाच्या रागामुळे माणूस प्रेमाने जोडलेली नाती विसरून जातो। जाग त्याला जेव्हा येते तेव्हा वेळ निघून जात असते। माणसाला त्याची परिस्थिती शिकवते बोलणं ऐकून घ्यायला आणि सहन करायला, नाहीतर इथं प्रत्येक माणूस स्वतःच एक बादशाह आहे। ज्यांना 1 रुपयाची किंमत माहिती असते त्यांना करोडो रुपये मिळाले तरीही ते कधीही घमेंड करत नाहीत। ज्या लोकांकडून काहीही अपेक्षा नसते, बऱ्याच वेळा अशीच माणसं वाईट वेळेमध्ये आपली साथ देतात। स्वतःला कापून जरी तुम्ही लोकांसमोर ठेवलं तरीही हे जग तुमच्यावर खुश होणार नाही। त्यामुळे तुम्ही तेच करा जे तुमच्या मनाला योग्य वाटेल, ते कधीही करू नका जे जगाला योग्य वाटेल। जगाची आवड बदलायला वेळ लागत नाही। पैशांमध्ये खूप गरमी असते, सगळ्यात आधी ते आपली नाती जाळून राख करतात। जे तुमच्यावर जळतात त्यांचा कधीच तिरस्कार करू नका, कारण हे तेच लोक असतात जे तुम्हाला जाणीव करून देतात की तुम्ही त्यांच्यापेक्षा सरस आहात ते। जीवनात दुःख येण्यापूर्वीच दुःखी होणारी व्यक्ती प्रमाणापेक्षा जास्त दुःख भोगते। आयुष्य मित्रांवरून मोजले जाते आणि यश शत्रूंवरून मोजले जाते। कोणाचेही कौतुक कधीही पाहिजे तेवढं करा, परंतु अपमान करताना नेहमी विचार करून करा, कारण अपमान हे असं कर्ज आहे जे प्रत्येक माणूस संधी मिळाल्यानंतर व्याजासहित परत करतो। जी माणसं सवडीनुसार तुमची आठवण काढतात त्यांना जाणीव करून द्या की तुम्ही एकटे आहात पण फालतू नाही, आणि तुम्ही टाइमपासचं साधन तर मुळीच नाही। दुःख नेहमी मागे पाहतं, भूतकाळात राहतं। चिंता नेहमी इकडे तिकडे पाहते, पण विश्वास नेहमी पुढे पाहतो। तुम्ही फक्त पैसे कमवा, प्रेम आणि नाती आपोआप मिळतील। नाती रक्ताची नाही तर विश्वासाची असतात। जर विश्वास असेल तर परके लोक सुद्धा आपले होतात, आणि विश्वास नसेल तर आपले लोक पण परके होतात। कधी कधी देव आपल्याला जाणून बुजून अडचणींमध्ये टाकतो। याचे कारण अशा लोकांचे चेहरे आपल्यासमोर यावेत, त्यांच्यावर आपण डोळे बंद करून विश्वास ठेवतो। जर तुम्ही वेळेत तुमच्या वाईट सवयी बदलल्या नाहीत तर वाईट सवयी तुमची वेळ बदलवतात, हे नक्की आहे। आपल्या विरुद्ध बोलल्या जाणाऱ्या गोष्टी शांतपणे ऐकून घ्या आणि विश्वास ठेवा, वेळच त्यांना योग्य ते उत्तर देईल। चुगलीची धार इतकी जास्त असते की रक्ताची नाती पण तोडून टाकते। आपले विचार चांगले ठेवा, लोक आपोआपच आपल्याला चांगले वाटू लागतील, आणि आपली नियतही चांगली ठेवा, आपली कामं आपोआपच चांगली व्हायला लागतील। खरं एका सर्जरीसारखं असतं, थोडा त्रास होतो पण नंतर आराम मिळतो। खोटं एका पेनकिलर सारखं असतं, जे थोडा वेळ तुम्हाला आराम देतं पण त्याचे साईड इफेक्ट आयुष्यभर झेलावे लागतात। वेळ आणि आपली माणसं जेव्हा दोघेही एकाच वेळी आपल्याला दुःख द्यायला लागतात तेव्हा माणूस बाहेरूनच काय पण आतूनही तुटतो। ज्यांना तुमच्या आयुष्यातून जायचं आहे त्यांना जाण्यासाठी रस्ता द्या। जर तुम्ही त्या व्यक्तीला थांबवण्याचा प्रयत्न केला तर ती तुम्हाला कधीही इज्जत देणार नाही। पैशाने नाही तर मनाने श्रीमंत बना, कारण मंदिरामध्ये सोन्याने भरलेले कलश असले तरीही नतमस्तक आपल्याला दगडाच्या पायरीवरच व्हावं लागतं। कोणालाही गमावल्यानंतरच आपल्याला त्याचं महत्त्व कळतं। पैसा ही अशी गोष्ट आहे की तुमच्या जवळ असेल तर परकी माणसं सुद्धा आपली होतात। माणूस जेव्हा मोठा होतो तेव्हा अशा लोकांना छोटा समजायला लागतो, ज्यांनी त्याला यशाच्या शिखरावर पोहोचवलेलं असतं। ज्याप्रमाणे उकळत्या पाण्यामध्ये आपला चेहरा दिसत नाही, अगदी त्याचप्रमाणे अस्वस्थ मनाने कोणत्याही गोष्टींचे उत्तर आपल्याला सापडत नाही। शांत होऊन पहा, तुम्हाला तुमच्या सगळ्या समस्यांची उत्तरं लगेचच सापडतील। तुमचा भूतकाळ तुमच्या डोक्यामध्ये असतो आणि तुमचं भविष्य तुमच्या हातामध्ये असतं। मग तुम्हीच ठरवा, तुम्ही भूतकाळात राहायचं की पुढे जायचं ते। देवाने दिलेला निर्णय आपण घेतलेल्या निर्णयापेक्षा जास्त चांगला असतो, म्हणून कायम देवावर विश्वास ठेवायला शिका। बोलल्यावर खूप संयम ठेवणं गरजेचं असतं। बोलल्यामुळे मनाला ज्या जखमा होतात त्या कधीही भरून निघत नाही।
ज्यांच्यासोबत बोलल्यामुळे आपला आनंद दुप्पट होतो तीच व्यक्ती आपली असते, बाकी फक्त तर जग असतं. माहिती नाही आयुष्य परत मिळेल की नाही, त्यामुळे दुःखामध्ये, रागामध्ये, तिरस्कारामध्ये कधीही कोणावर नाराज होऊन, कोणाशी भांडण करून आयुष्य वाया घालवू नका. जेव्हा नात्यांमध्ये जिद्द आणि घमेंड येते तेव्हा ते दोन्ही जिंकतात, पण नातं मात्र कायमचं हरवलं जातं. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.